कोकणातील गावागावांमध्ये असंख्य ज्ञात व अज्ञात देवस्थाने आढळतात। कोकणाला लाभलेला सुंदर निसर्गाचा आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी ही श्रद्धास्थानं अतिशय मौल्यवान ठरतात। नमस्कार, कोकणातील देवस्थानं या मालिकेत आम्ही आपल्याला अशाच काही देवालयांची यात्रा करून देत आहोत। हा भाग पूर्ण बघा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, कोकणातील देवस्थाने या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यातील कोल्हे गावात। तर कोल्हे या गावात आपण श्री मल्लिकार्जुन आणि श्री कालका देवी या मंदिराला भेट देणार आहोत। मंडळी, कोल्हे गावात आणि या देवळात आम्ही पहिल्यांदाच आलो आणि या देवळाची पूर्ण माहिती नसल्यामुळे इथली माहिती कोण देते का हे शोधत होतो। तेवढ्यात देवपूजा करायला आलेले तांबे काका आम्हाला भेटले आणि त्यांच्यासोबतच आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली। त्यांनी दिलेली माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। श्री मल्लिकार्जुनाचं मंदिर हे पारंपरिक कोकणी बनावटीचे म्हणजेच लाकूड आणि चिऱ्यांपासून बनवलेले आहे। मंदिरात प्रवेश करतानाच लाकडावरचे सुंदर कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते। या सुंदर आणि भव्य सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करून आम्ही श्री मल्लिकार्जुन लिंगाचे सुंदर दर्शन घेतले। इथे येऊन मन अगदी शांत झालं। सर्वात पहिले आपलं नाव सांगा बाबा। अशोक केशव तांबे। तुम्ही इथलेच ना? हो, तांबे। अच्छा, गावातले। हां, तर जरा या देवळाबद्दल माहिती सांगा। हां, ही माहिती म्हणजे पूर्वीच्या काळी इथे रान होतं आणि रेवाळ्यांची गुरं यायची। हां, तर ती एक गाय होती, ती इथे पाना सोडायची म्हणून त्या रेवाळ्यांनी शोध घेतलेली। अच्छा, आणि त्याच्या स्वप्नात गेला रेवाळ्यांच्या गावाण्यातल्या की असं असं मी अमुक ठिकाणी आहे, तुम्ही माझं मंदिर बांधा। हा, म्हणून त्या पहिल्या छप्पराचा होता साधं, आता हे नवीन केले म्हणजे त्या काळच्या पूर्वीच्या। बरोबर। हा, ही जी घंटा आहे हा, ती इंग्रजांच्या वेळची। हो, तिथे महाशिवरात्रीचा उत्सव होतो। हा, आणि बाजूला जे कालिका मंदिर, हा, त्याच्या शिमग्यात ना। हा, अच्छा, म्हणजे रूपा लागतात, पालखी वगैरे गाव घेतात। हे देऊळ दुपारी वगैरे बंद असतं? नाही, उघडं। तर तुम्ही नसाल तरी येऊन दर्शन। गुरुवांचा मान आहे। अच्छा, ही जी गुरुवाडी आहे ना, हे पुजारी म्हणून ठेवले। अच्छा, हा, त्याने पूजा रोज करायची। मग आजूबाजूला जी घरं आहेत ती सगळी गुरववाडी आहे? गुरववाडी। अच्छा अच्छा। हा, इकडे जर बघितलं तर कुंभार गाव आहे। हा, तिकडे खाली गेले शाळेच्या तिकडे तर शिंदेवाडी आहे, बुद्धवाडी आहे, ब्राह्मणवाडी आहे। अच्छा, हा, पण मोठा गाव जर म्हटला तर इकडे पलीकडे नदीच्या पलीकडे। बरोबर। कोणी बांधली म्हणतात ही? इंग्रजांच्या वेळेस कुठेतरी बांधलेली। अच्छा अच्छा, म्हणजे हा दिंडी दरवाजा आहे तिथे आधी। ही दीपमाळ, दीपमाळ पण भव्य आहे, मस्त आहे। तुम्हाला बाहेर दाखवतो, दगडाची आहे। शिशवीचं लाकूड आहे अख्खा? अरे वा, मस्त आहे हो, छान केलंय, पण सुंदरच आहे। हे जुनं बांधकाम, एवढे मोठे मोठे दगड लावून हे बांधकाम केलेलं आहे। वरती लाकडाचं सगळं सुंदर नाग वगैरे बघा, मस्त कोरलेले आहेत ह्याच्यावरती। आणि इथे पण सगळ्या ह्याच्यावरती हत्ती वगैरे कोरलेले आहेत, सुंदर काम केलेलं आहे। आणि हे आतमध्ये दगडी घुमट सुंदर आहे।
स्वयंभू आहे ना. प्रत्यक्षात हे मंदिर इतकं सुंदर असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. या सुबक लाकडी सभामंडपातून तर आमचा पायच निघत नव्हता. हा आहे इथला दिंडी दरवाजा. मंदिराच्या प्रशस्त परिसरामध्ये फेरफटका मारून आमचे पाय इथे असलेला श्री कालिका माता मंदिराकडे वळले. कालिका मातेच्या मंदिराचा याच वर्षी जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे. हे मंदिर जरी नवीन बांधलं असलं तरी यात पारंपरिक कोकणी शैलीचं दर्शन होतं. मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले. इथली श्री कालिका मातेची नवीन मूर्ती विलक्षण आहे. काळ्या पाषाणाची ही मूर्ती कोल्हापूरमधून खास घडवून घेतली आहे. सुंदर निसर्गामध्ये नवीनच बांधलेल्या कोकणातल्या या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. इथल्या निसर्गाला शांततेची जोड आहे. कोल्धे गावातील या सुंदर मंदिराला आम्हाला पुन्हा भेट द्यायला नक्की आवडेल. मंडळी, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला गव्हाणे फाट्यावरनं आत यावं लागेल. गव्हाणे फाटा हा देवदे फाट्याच्या पुढे आहे जर तुम्ही रत्नागिरीच्या दिशेने येताय, आणि लांजाच्या जरासं पुढे जर तुम्ही राजापूरच्या बाजूने येताय. तर गव्हाणे गावाच्या पुढे हे कोल्धे गाव आहे. वाट थोडी बिकट आहे, पण कोणतीही गाडी घेऊन तुम्ही येऊ शकता. आणि लांजावरनं एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा आहेत. तर मंडळी, आजच्या भागात एवढंच. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पुढील कुठल्या देवळाला आम्ही भेट द्यायला हवी आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही तसं त्या देवळांना एक्सप्लोअर करू. तर तुमचे अभिप्राय आणि तुमच्या ज्या पण काही तुमचे सजेशन्स आहेत ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.